नमस्कार मित्रहो, मी आरती. स्टुडिओ संजीवनी या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपल्या शिवाजी महाराजांनी सावळ्या नावाच्या मावळ्यावर एक कामगिरी सोपवली होती की तू सीमेवर पहारा दे व मी येईपर्यंत या सीमेवरून कोणत्याही स्वाराला जाऊ देऊ नकोस. सावळ्या लहान असल्यामुळे ही कामगिरी चोख बजावत आहे ना हे पाहण्यासाठी शिवराय वेश पालटून घोड्यावरून शिवेवर येताच सावळ्याने त्यांना अडवले. त्यावेळी शिवराय कसे वागले व का वागले हे ऐकण्यासाठी ही कविता शेवटपर्यंत ऐका. सावळ्या म्हणाला, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे, शिवही ओलांडून तीरसे. लगाम खेचा या घोडीचा, रावटांग टाकुनी असे या तुम्ही खड्या अंगणी. पोर म्हणूनी हसण्या वारी, वेळ नकाने उही मला का ओळखले हो तुम्ही. हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे, हे हाडही माझे लेचे पेचे नसे. या नसा नसातून हिम्मत बाजी वसे, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. शिवाजी महाराज म्हणाले, मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा, कशाला ताठा तुझ हा हवा. मुठीत ज्याच्या मूठ असे ही खडगाची तो बरे, वीर तू समजलास काय रे. थोर मारिशी अशा बढाया पराक्रमाच्या जरी, कुठे तव भाला बरची तरी. हे खडगाचे बघ पाते किती चमकते, अणकुची दार अति भाल्याचे टोकते. या पुढे तुझी वद हिम्मत का राहते, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. सावळ्या म्हणाला, आपण मोठे दाढी वाले आहा शूरवीर की, किती ते आम्हाला ठाऊकी. तडफ आमुच्या शिवबाची ही तुम्हा माहिती नका, दाविती फुशारकी का फुका. तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी, आमुच्या शिवबाने भररणी. मी असे इमानी चेला त्यांचेकडे, हुकुमाविण त्यांच्या समजा याचे पुढे. देईन जाऊ मी शूरवीर फाकडे, पुन्हा सांगतो खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. लाल भडकते वदन जाहले बाळाचे मग कसे, स्वार परिमनी हळू का हसे. त्या बाळाच्या नयनी चमके पाणी द्वेषामुळे, स्वार परी सौम्य दृष्टीने खुले. चंद्र दिसे एक जणू दुसरा तपतो रविकातर, ऐका शिवबाचे हे स्वर. आहेस इमानी माझा चेला खरा, चल इनाम घे हा माझा शेला तुला. पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. मित्रांनो, आता तुम्हाला समजलंच असेल शिवराय असे का वागले. शिवरायांच्या प्रत्येक कृतीमागे स्वराज्य हिताची भावना होती. हेच मी या सादरीकरणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही कविता शब्दबद्ध केली आहे कवी वा भा पाठक यांनी. आपल्याला अजून कुठली कविता माझ्या तोंडून ऐकायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा व हा व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.